जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकतात। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1,500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील। नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट। लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे आणि तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण अजून झालेलं नाही आहे। तर लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनासंदर्भात जी तयारी आहे किंवा रक्षाबंधनाची ओवाळणी असेल, हप्ते वितरण असेल, तर या संदर्भात सरकारची तयारी सुरू झालेली आहे अशी माहिती सध्या पुढे येत आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच हप्ते वितरण दिले जाणार आहे। या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,65,00,000 एवढीच पात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे। 90 लाखापेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र विविध कारणांमुळे करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर यांनी ही आकडेवारी मागील 2 दिवसांमध्ये जाहीर केली। या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत 1,65,00,000 तर यांना पुढील हप्ते नियमित आम्ही देणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे। आणि सध्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यासाठी सरकारचं जे काम आहे ते सुरू आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, कारण का इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये हप्ते वितरणासाठी लक्षात घ्या ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा उजळलेला असताना देखील अजून हप्ते वितरण झालेलं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लक्षात घ्या आता हे हप्ते कधी येणार आहेत तर याचीच उत्कंठा लागलेली आहे। सोशल मीडिया असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी बातम्या पाहत आहेत। काही ठिकाणी तर हप्ते वितरण झाल्याचं देखील त्यांना माहिती मिळत आहे, पण अजून कुठल्याही प्रकारचे हप्ते वितरण झालेलं नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता 2 दिवस सुट्टीचे म्हणजे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे असल्यामुळे या दिवसांमध्ये हप्ते वितरण होणार नाही आहे। त्यामुळे लक्षात घ्या हे शनिवार आणि रविवार सोडला तर साधारणतः शासनाकडून लक्षात घ्या की या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण किंवा तशी घोषणा होण्याची शक्यता नाहीच आहे। म्हणजेच काय की सोमवारपासून म्हणजेच लक्षात घ्या की सोमवारपासून रक्षाबंधनाची ओवाळणी किंवा शासनाकडून जे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते वितरण केलं जाणार आहे या संदर्भातली अपडेट येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे 3,000 रुपये वितरित करण्याची तयारी सुरू झालेली असल्याची माहिती समोर येत आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना ही महत्त्वाची आनंदाची खुशखबर मिळणार आहे। तर एक मात्र बाब कन्फर्म आहे की 28 तारखेपूर्वी म्हणजेच उद्यापासून सोमवारपासून कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण आहे ते सुरू होणार आहे। ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होणार आहे त्यात पूर्वी मंत्री आदिताई तटकरे या संदर्भातली नेहमीप्रमाणे घोषणा करतील आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळण्याची खुशखबर देऊन हा लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। साधारणतः मागच्या वर्षी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आदल्या दिवशी हप्ते वितरण जमा केले गेले तर यावर्षी देखील तशीच कंडिशन निर्माण होणार आहे। तर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणारच आहे, याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची जी तयारी आहे ती शासनाची सुरू झालेली आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यावेळी 2 हप्ते मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या संदर्भातली मोठी घोषणा मंत्री आदित्यताई तटकरे पुढील आठवड्यामध्ये करणारच आहेत। तर अशा प्रकारची ही घोषणा 28 तारखेपूर्वी लाडक्या बहिणींना ही होऊन जाणार आहे, खुशखबर मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आतापर्यंत जशी प्रतीक्षा केली तशी थोडी प्रतीक्षा करावयाची आहे। लवकरच प्रतीक्षा संपून रक्षाबंधनाचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळतील अशा प्रकारचे आश्वासन शासनामार्फत देण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारचं लक्षात घ्या लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन शासनामार्फत देण्यात आलेलं आहे। लवकरच हप्ते वितरण जुलै याचबरोबर ऑगस्ट तर याची सर्व अपडेट ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे करतील त्यावेळेस येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून थोडी प्रतीक्षा करायची आहे। 28 तारखेपूर्वी लाडक्या बहिणींना लक्षात घ्या हप्ते वितरण होणार आहे। साधारणतः 2 ते 3 दिवस हप्ते वितरणासाठी लागतात। त्यामुळे एवढा कालावधी 28 तारखेच्या पूर्वी जर लक्षात घेतला तर आता आपण निश्चित तारीख सांगणारच नाही आहे। 28 तारखेपूर्वी सोमवारपासून कुठल्याही दिवशी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि त्यानंतर लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, थोडी प्रतीक्षा करा, तुमचा हक्काचा सन्मान निधी तुम्हाला मिळणार आहे। अशा प्रकारे ही अपडेट आहे, सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर देखील
देखील या संदर्भात खात्रीशीर माहिती आपण देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.